मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या सहज स्वभावी विनोदामुळे अत्यंत लोकप्रिय झालेले हिरो म्हणजे राजा गोसावी। 28 मार्च 1925 रोजी साताऱ्यातील सिद्धेश्वर कुरोली या गावी एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला। नाचगाण्याच्या वेडापायी शाळेच्या 4 इयत्ता त्यांनी कशाबशा पार पाडून राजाभाऊंनी मुंबई गाठली। ऑफिस बॉय म्हणून मास्टर विनायकांच्या कंपनीत काम केले। दामुअण्णा मालवणकर हे त्यांचे गुरु होते। राजा गोसावी वाढले ते पुण्याच्या सदाशिव पेठेत, त्यामुळे त्यांचा विनोद सुशिक्षित मध्यमवर्गीय असा होता। मराठी चित्रपटसृष्टीमध्ये समजूतदार विनोदी अभिनेत्यांच्या यादीमध्ये कैलासवासी राजा गोसावी यांचा क्रमांक आघाडीवर आहे। दामुअण्णा मालवणकर, मास्टर विनायक, विष्णुपंत जोग, राजा परांजपे, पु ल देशपांडे, शरद तळवलकर, गणेश सोळंकी, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके, वसंत शिंदे आदी विनोदवीरांनी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले। परंतु एखाद्या कलावंताच्या नावानेच चित्रपट निघावा ही एकच गोष्ट राजा गोसावींचे कर्तृत्व सिद्ध करते। हो, 1958 साली राजा गोसावींची गोष्ट हा चित्रपट निघाला। या चित्रपटात तिहेरी भूमिकेत स्वतः राजा गोसावी होते। 1952 सालीच राजा परांजपे यांचा लाखाची गोष्ट हा चित्रपटही प्रदर्शित झाला। पुण्यात भानुविलास या थिएटरात चित्रपट लागला। तेथेच राजाभाऊ गोसावी तिकीट खिडकीवर बुकिंग क्लार्क म्हणून काम करायला होते। तेव्हा तिकीट फाडणाराच चित्रपटाचा नायक असल्याचे पाहून प्रेक्षक चकित झाले। जगातील हे एकमेव उदाहरण असावे। हाच लाखाची गोष्ट चित्रपट त्यांच्या दृष्टीने लाख मोलांचा ठरला। मराठी चित्रपटात विनोदी नायकाची कल्पना तशी रुचत नव्हती, मात्र राजा गोसावींनी विनोदी नायकांच्या भूमिकेद्वारे चित्रपट लोकप्रिय करून दाखवले। राजा गोसावींचे मराठी चित्रपट जबरदस्त लोकप्रिय होत असत, एवढे की हिंदीतील अनेक नायक निर्माते राजा गोसावींच्या चित्रपटांची व भूमिकांची हिंदीमध्ये देखील कॉपी करत। आलिया भोगासी, लग्नाला जातो मी, लाखाची गोष्ट, गंगेत घोडं आलं, आंधळा मागतो एक डोळा, गाठ पडली ठकाठका, पसंत हो मुलगी, काका मला वाचवा, गुरु किल्ली अशा नर्मविनोदी चित्रपटांची राजा गोसावींची कारकीर्द त्याकाळी विलक्षणच होती। जयश्री गडकर, स्मिता, रेखा, सीमा, नीलम अशी विविध नायकांची साथ राजाभाऊंना लाभली। अवघाची संसार, पैशाचा पाऊस, झालं गेलं विसरून जा, राजमान्य राजश्री, याला जीवन ऐसे नाव, बाप माझा ब्रह्मचारी, वाट चुकलेले नवरे, कामापुरता मामा, सुधारलेल्या बायका, दिसतं तसं नसतं, शेरास सव्वा शेर, श्रीमंत मेहुणा पाहिजे अशा अनेक चित्रपटातून वसंत पवार, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, राम कदम यासारख्या लोकप्रिय संगीतकारांच्या सुंदर गाण्यांनी चित्रपटांना मजा आणली। काही जण राजाभाऊंना मराठीतील दिलीप कुमार म्हणत असत। चित्रपटाप्रमाणेच रंगभूमीवरील नाटकामधून राजाभाऊंनी ताकदीने भूमिका वठवल्या। एक सशक्त अभिनेते म्हणून राजाभाऊ सर्वांना अज्ञात होते। नाटकात तर केवळ एका कटाक्षात, एका शब्दांच्या पॉजमध्येही राजाभाऊ टाळ्या घेत असत। त्यांचे आडनाव गोसावी असे असले तरी त्यांचे काम एखाद्या राजासारखे असते। अभिनयातील सहजता वाखाणण्यासारखी होती। कोणतेही अंगविक्षेप नाहीत, आरडाओरड नाही, मात्र संवादफेकीत टायमिंग साधणारे राजाभाऊ एकदम फर्मास कलाकार। नटसम्राट यासारख्या जबरदस्त ताकदवान नाटकात आप्पा बेलवलकरांची ही भूमिका करायला मिळावी हे त्या काळातही आणि आजही प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्नच। डॉक्टर श्रीराम लागू, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोलटकर, राजा गोसावी अशा अनेक नटांनी नटसम्राट ही व्यक्तिरेखा अक्षरशः जगली। असं होतं राजा गोसावी या कलाकाराचं चित्रपट प्रवास। तुम्ही यांचे चित्रपट पाहिले आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा।